जय बजरंग स्पोर्ट दलोंडे विपक्षामध्ये आपण पाहतोय आई गावदेवी विहेळे या दोन संघादरम्यान हा रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल यावेळेला फुलटॉस होता, एलिव्हेशन नव्हतं, आउट ऑफ द लेग स्टंप. सलगचा दुसरा बॉल या ठिकाणी स्क्वेअर टाकला गेला गोलंदाज बॉबीच्या माध्यमातून. आयोजकांच्या वतीनं चेंडू हरवला किंवा फुटला किंवा कोणत्याही प्रकारचा अडथळा चेंडूमध्ये निर्माण झाला तर नवीन चेंडू तुम्हाला दिला जाईल, ही सूचना लक्षात घ्या. टीमची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल बॉबी भोईर. यावेळेला खराब बॉल आहे, बीमार की बिमारी, आणि त्याच नंतर बॉलला पाठवलं जाईल 4 धावांसाठी चौकार. एकंदरीत धावा मिळतील त्या 5. येणारा बॉल फ्रीडचा असेल. बिमरचा इशारा आलाय पंचाच्या माध्यमातून. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू दिला जाईल. वाईट बॉल आणि बिमर करता हा रिव्ह्यू तुमच्यासाठी असेल उपलब्ध. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा धावफलकावरती. जॉन्टी भोईर त्याच्या साथीने मयूर भोईर मैदानाच्या आतमध्ये. 2 भोईर बंधूंची जोडी आपल्या गावाच्या अस्मितेसाठी लढताना पाहायला मिळतीये. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक मायबाप घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत असेल. नेक्स्ट बॉल फ्रीडचा बॉल. यावेळेला मात्र फुल्लर लेनचा बॉल भन्नाट वेगाने हाताळलाय. डॉट बॉलची समाप्ती होईल. दर्जेदार गोलंदाज आहे बॉबी भोईर, नेहमीच चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. इथे कमबॅक करणारा बॉल या ठिकाणी हाताळलाय. 7 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पुढचा बॉल फुलटॉस होता. इथे देखील पाहिलं तर इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर गॅप सिलेक्शन आहे. बॉल निघून गेलाय सीमार्श पलीकडे. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. 4 धावीने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 11 धावा. डबल अंकामध्ये प्रवेश केलाय टीम जय बजरंग स्पोर्ट दलोंडे संघाने. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नेक्स्ट बॉल फुलटॉस इथे देखील आहे समोरच्या दिशेचा. यावेळेला देखील आक्रमण केले जॉन्टी भोईरच्या माध्यमातून. या षटकातला 3रा चौकार येईल जॉन्टीच्या बॅटमधून. कमालीची फलंदाजी. अटॅकिंग क्रिकेट खेळलं गेलंय, अटॅक केला गेलाय, आक्रमण केलं गेलंय, हल्ला बोल केला गेलाय. प्रत्येक बॉल वरती अगदी पाहिलं तर मग धडाकेबाज फलंदाजी. टीमची धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 15 धावा धावफलकावरती. महागडे षटक. यावेळेला सिलिमिट ऑफ मध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालंय. इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला मात्र कमबॅक करणारा चेंडू हाताळला गेला. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला ऑन साइडला लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक. 1 धाव मात्र मिळेल. टीमची धावसंख्या 16 धावा या धावफलकावरती. जॉन्टी भोईरने 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले. अच्युत पावणे यांच्या माध्यमातून तब्बल 2000चं कॅश प्राइज या ठिकाणी जॉन्टीला दिलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आई गावदेवी विहेळे त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग स्पोर्ट्स दलोंडे. तर पंकज आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरता यायचं. जय बजरंग गोरसे ए संघाचा पंकज ठरलाय सामनावीर. आकर्षक टी शर्ट आणि त्यानंतर आकर्षक ट्रॉफी देऊन आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. जे मॅन ऑफ द मॅच टी शर्ट तुम्हाला दिली जाईल ती परिधान करून मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. षटक क्रमांक 2 ला सुरुवात आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती अनिकेत मुकादमला आणलाय. षटकातला पहिला बॉल असेल अनिकेतचा. पहिलाच बॉल आउट ऑफ द ऑफ स्टंप. ऑफ स्टंपला मिस करणारा हा चेंडू एक्स्ट्रा धाव देऊन जाईल. 17 धावा धावफलकावरती. क्रिकेटमधील अशुभ आकडा आहे परंतु हे देखील विसरून चालणार नाही. एबी डिव्हिलियर्स यांचा जर्सी क्रमांक 17 देखील होता. टीमची धावसंख्या 17 वरती. अनिकेत मुकादम पुढचा बॉल घेऊन जॉन्टीसाठी. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील पाहिलं तर दिशा भरकटली आहे आणि चॅलेंज केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमने व्हाईट बॉल साठी. आज आपल्याला भारत विरुद्ध पाकिस्तान देखील सामना पाहायला मिळेल. बरोबर 7 वाजता सर्व टीव्ही मोबाईल ऑन असतील.
धावफलकावरती चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी जॉन्टी भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. धावांची लयलूट केली जाते, आक्रमकता दाखवली गेली आहे. यावेळेला हा दबाव पाहायला मिळाला. ज्या वेळेला एखाद्या गोलंदाजावरती चौफेर फटकेबाजी केली जाते त्यावेळेला त्याची लेंथ बिघडताना पाहत असतो. इथे देखील तो दबाव गोलंदाज अनिकेत मुकादमवरती पाहायला मिळेल. 25 धावा 25 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अनिकेत मुकादमचा पुढचा बॉल जॉन्टी करिता. यावेळेला मात्र सन्मान दिला बॉलला. सॉफ्ट अँड चांगली प्लेसमेंट पाहायला मिळाली. एक सिंगल धाव मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 26 या धावसंख्येवरती. अकलोली टीम कुठे असाल तर रिपोर्टिंग करा. टीम अकलोली. हॅलो. टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 26. यानंतर टीम अकलोली संघ आपण सज्ज राहायचं. यानंतर आपला सामना होईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करत असताना जय बजरंग स्फोट दलोंडे संघ. अकूट टप्प्याचा बॉल होता समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन मध्ये टिपला जाईल जेल. पहिला धक्का दलोंडे टीमला. मयूर भोईर बॅक टू द डगआउट. पहिली विकेट आली आहे 26 या धावसंख्येवरती. मयूर बाद झालाय. नवीन फलंदाज सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आई एकविरा स्पोर्ट्स पाचापूर हा संघ क्वालिफायर झाला. दुसऱ्या दिवसामध्ये अक्षय 11 कवाड हा संघ क्वालिफायर झाला. तिसऱ्या दिवसामध्ये गुड्डू 11 वसुरी शुभम पाटील अँड कंपनी हा संघ क्वालिफायर झाला. त्यानंतर हॅलो हॅलो एकंदरीत आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या 26. सागर पाटील आलाय. आणखीन एक दर्जेदार खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहे. ऑलराऊंडर कॅटेगरीतला हा खेळाडू आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील. सामना क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील. यानंतर खांडीचा पाडा विपक्ष अकलोली असा सामना आपल्या भेटीला येईल. यावेळेला पुलर लेनचा बॉल. फुटवर्क नव्हतं. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची होईल समाप्ती. चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळला गेला. 26 या धावसंख्येवरती यावेळेला रोखून ठेवलं गेलंय. सागर पाटील सारखा विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय जरूर. नेक्स्ट बॉल अनिकेत. ओहो यावेळेला देखील देह एष्टीवरती चेंडू आदळलाय. कमालीची गोलंदाजी. कालचा सामना आपण पाहिला तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा अविस्मरणीय सामना आपण पाहिला. आनंद वाडी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचा सामना. सुपर ओव्हर भावेश पवारने केलेली फलंदाजी. परंतु त्या अगोदर सुपर ओव्हर मध्ये कोणी नेलं तर प्रथमेश ठाकरेनं लाजवाब बॅटिंग. ओहो तिसरा देखील आलाय डॉट. कमालीची गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली. अनिकेत मुकादमच्या माध्यमातून सलगचे 3 चेंडू डॉट आलेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 26 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचा षटक इथून मात्र शिल्लक आहे. त्यानंतर पुढील मॅचचा टॉस केला जाईल. बिग फाईट आजच्या दिवसातील सर्वोत्तम सामना असेल. एक बाजूने असेल ज्या संघाने तब्बल 18 ट्रॉफी जिंकल्यात. शहापूर तालुक्यातील नामवंत संघ खांडीचा पाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये भिवंडी तालुक्यातील दर्जेदार संघ गावदेवी अकलोली. कार्तिक मुकादमला या ठिकाणी आणला गेलाय षटक क्रमांक 3 मध्ये. नेक्स्ट मॅच संदीप पाटील नरेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्या भेटीला येईल. विधी अँड ऋत्वी स्पोर्ट्स खांडीचा पाडा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज कार्तिक मुकादम आलाय.
आई गावदेवी हे टीम कडून 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 26. येणारे 6 चेंडू अत्यंत महत्वाचे असतील. पहिला बॉल, पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे फसलाय जॉन्टी भोईरचा. सुरुवात दमदार होती दलोंडे टीमची, परंतु शेवट कुठेतरी खराब होताना पाहायला मिळतोय. जिथे मुकांदम बंधूंनी चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेला समोरच्या बाजूनं मिस टाइम स्ट्रोक आहे, टिपला जाईल झेल. फलंदाज जॉन्टीचा संपलाय खेळ. दुसरा धक्का टीम दलोंडे संघाला. जॉन्टी बाद. जॉन्टी या ठिकाणी बाद होईल. टीमला बसलेला हा दुसरा धक्का. जॉन्टीने या सामन्यामध्ये दमदार फलंदाजी केली होती. मानाची सन्मानाची स्पर्धा, या विभागातील सर्वोत्तम स्पर्धा. या स्पर्धेची रोख रक्कम आपण पाहिलं तर तब्बल 51,000ची स्पर्धा. आज या स्पर्धेचा सांगता होईल, शेवट होईल. चांगलं आयोजन केलं गेलं. जय हनुमान स्पोर्ट्स औरळी संघाच्या वतीनं विशेषतः बबलू भाऊ असतील, विशेषतः भरत निपुरते, योगेश, सुनील यांनी खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. दिशांतने देखील खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. त्याला देखील मनापासून धन्यवाद. त्याचनंतर वैभव शेलावले, त्याचनंतर हेमंत भोईर, त्याचनंतर राम निमसे, गणेश शेलावले, नीरज या सर्वांनी खूप सारी मेहनत घेतली गेली. त्याचनंतर शिवम निपुरते, प्रत्येकाचा नाम उल्लेख जरूर होईल कारण त्यांनी या स्पर्धेसाठी अतिरिक्त मेहनत घेतली आहे. मयूर भोईर याला कोण विसरेल, प्रत्येक गोष्टीचा अपडेट त्याने घेतलाय. षटकातला पुढचा बॉल, यावेळेला इनसाइड एज दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येईल. रुपेश पाटील आलाय फलंदाजीला, परंतु चेंडू शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवला. दूरवरून हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची होईल समाप्ती. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 26 धावा. तिन्ही चेंडू डॉट स्वरूपामध्ये आल्यात. कमालीची गोलंदाजी कार्तिक मुकादम करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न. ओहो, सोपा झेल. इथे मात्र ड्रॉप झालाय. पॉइंट रिझन मध्ये ही स्ट्राईक रुटेट झाले, कदाचित महागा देखील ठरेल. जरी सागर पाटील 3 बॉल डॉट खेळला असेल तरी देखील त्याच्या नावाची डंका आपण अनेकदा पाहिली आहे. त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे. तो मोठा विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. चर्चेतला खेळाडू आहे. येणारे 2 चेंडू कदाचित सागर सीमारेषा पलीकडे देखील पाठवेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल सागर पाटील साठी. ओहो, यावेळेला आउट ऑफ द ऑफ स्टंप. बॅटचा स्पीड खूप चांगला होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 28 धावा. पहा, पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 26 धावा होत्या, परंतु स्लॉग ओव्हर मध्ये कमालीची गोलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल सागरसाठी. हा बैल मुझे मार. बॉलला पाठवून दिला जाईल. आउट ऑफ द पार्क. 7 धावा. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहिला. 34 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर सागर पाटीलने त्याच्या विकेटचं महत्व पटवून दिले गोलंदाजाला. 34 धावा. त्यामुळे क्रिकेटच्या पटलावरती एक धावी महत्वाची असते. एक चुकी तुम्हाला महागात ठरत असते. पहा, पॉइंट रिझन मध्ये झेल ड्रॉप झाला. एक सिंगल तर आलीच, परंतु त्याबरोबरीने स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर सागर पाटीलने आपला ठसा उमटवलाय. शेवटचा बॉल शिल्लक. ओव्हर द विकेटने यावेळेला देखील आक्रमण केले, परंतु मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉल खाली. विकेट आली अंतिम बॉल वरती. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 34. विजयासाठी लक्ष असेल 18 बॉल आणि 35 धावा. नेक्स्ट मॅच ऋत्वी अँड विधी स्पोर्ट्स आई गावदेवी खांडीचा पाडा. विपक्षामध्ये आई गावदेवी अकलोली. या 2 संघादरम्यान नाणेफेकी केली जाईल. हॅलो 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 हॅलो. मान्यवर या ठिकाणी आमच्यामध्ये उपस्थित राहिले, कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आता मात्र या कार्यक्रमातून ते निरोप घेतात. मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन, आपण या ठिकाणी आलात.
या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. तर टीम खांडीचा पाडा ऋत्वी अँड विधी स्पोर्ट्स आई गावदेवी खांडीचा पाडा या संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आमंत्रित केले गेले फलंदाजी करण्याकरता चॅलेंज केलं गेलंय गावदेवी अक्कलवी संघाला. 3 षटकांचा सामना राहील ही सूचना आपण दोन्ही टीमच्या कर्णधारांनी घ्यायची आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम दलोंडे. अधिकचा वेळ घेऊ नका कारण फायनल डे आहे. कारण पहिल्या फेरीतील अजून काही सामने शिल्लक आहेत. चला सलामाची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आई गावदेवी वेळे टीम विनंती आहे आपल्याला कारण चला सामन्याला सुरुवात करायची आहे. फलंदाज पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला झाली आहे सुरुवात. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅटर केतन आणि त्याच्या साथीने विजेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी वेळे टीम कडून 18 बॉल आणि 35 धावांचं आव्हान आहे. यानंतर एक बिग फाईट एक चांगला सामना आपल्या भेटीला येईल. अक्लोली विपक्ष खांडीचा पाडा नरेश पाटील आणि संदीप पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ ऋत्वी अँड विधी स्पोर्ट्स खांडीचा पाडा 2 हात करेल अक्लोली संघाच्या विपक्षात. या हंगामामध्ये देखील पाहिलं तर अक्लोली संघाचा प्रवास देखील खूप चांगला राहिला. अनेक साऱ्या ट्रॉफीज या संघाने देखील जिंकलेत. कालच कुणबी चषकामध्ये देखील तो संघ क्वालिफायर झालेला आहे. त्यामुळे या सामन्याकडे प्रेक्षकांची नजर राहील. मॅच ऑन. पहिलं षटक घेऊन आलाय जॉन्टी भोईर. पहिला बॉल पहिलाच बॉल इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आडव्या बॅटने स्वीप केलं होतं बॉलला. पुलर लेनचा बॉल होता. बॅटचा फ्लो ओपन केला होता. डॉट बॉलने सुरुवात करत असताना जॉन्टी भोईर. फलंदाजी दमदार राहिली होती जॉन्टीची आणि आता मात्र आपण त्याला गोलंदाजी करताना पाहतोय. पहिला बॉल डॉट आलाय. स्ट्रायकर एंड वरती विजेंद्र. फुलटॉस इथे देखील आहे. क्षेत्र तिथेच आहे परंतु यावेळेला क्षेत्ररक्षकांनी चुकी केली आहे. एक सिंगल जरूर मिळेल. सिंगलने या ठिकाणी खातं खोललं जाईल. टीमची धावसंख्या 1 या धावसंख्येवरती. या वर्षामध्ये पाहिलं ना तर मग जय बजरंग दलोंडे संघ खूप स्ट्रगल करतोय. खूप संघर्ष करतोय. गतवर्षी अत्यंत फॉर्मात असलेला संघ ओमसाई क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण सातत्याने त्यांना खेळताना पाहतो परंतु या हंगामामध्ये त्यांना संघर्ष करताना आपण पाहिलाय. गतवर्षी खूप चांगला खेळ राहिला होता ज्या वेळेला सागर पाटील अगदी लयमध्ये होता परंतु या वर्षात पाहिलं तर सागर पाटील बॅकफूट वरती आणि सागर पाटील बॅकफूट वरती असल्यामुळे टीम देखील बॅकफूट वरती गेली आहे. षटकातला पुढचा बॉल ओ यावेळेला क्रॉस बॅटेड फटका. ओट शॉट कमालीचा फटका. डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर 6 धावा. षटकार
शफल होऊन खेळला गेलेला हा स्ट्रोक आपण पाहिला. क्रॉस पॅटेड फटका अगदी मिडल ऑफ द बॅट. टायमिंग प्रॉपर होतं, एलिव्हेशन योग्य होतं आणि 6 धावा इथे मात्र लिहितायत. 7 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल जॉन्टीचा. यावेळेला देखील पाहिलं तर इनफिल्डला क्लिअर केलं जाईल. अगदी प्रचंड ताकदीने खेळलेला हा स्ट्रोक. सीमारेषा गाठले बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा साडी दर्जेदार चौकार येईल. फलंदाज या ठिकाणी आक्रमकता दाखवत असताना बॅटर केतन. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. कमालीची बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी. 11 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झालाय. 35 धावांचं टार्गेट आहे आणि हे ध्येय हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून इथून मात्र आक्रमकतेचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. दोन्ही स्ट्रोक अगदी उत्तम दर्जाचे होते. चांगल्या ठिकाणी खेळले गेले. आमचे मार्गदर्शक माननीय बिलारे सर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम सर. आपलं सरच स्वागत. आणखीन एक दर्जेदार षटकार येईल. पाहुण्यांचं केलंय स्वागत षटकारानं. जबरदस्त फलंदाजी. छोटा पॅकेट बडा धमाका. अगदी छोटी मूर्ती परंतु कीर्ती महान. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केतनच्या माध्यमातून 17 धावा या धावफलकावरती जोडल्या गेलेत. शेवटचा बॉल. तो बॉल देखील हेलिकॉप्टर लँड केलाय. मनगटी ताकद मनगटी पॉवर दाखवली गेली केतननं. बॉलला पाठवलं 6 धावांचा आणि हाय अँड हँडसम षटकार. जबरदस्त आक्रमकता ठेवली गेली पहिल्याच षटकामध्ये. तब्बल 23 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या आपण पाहतोय. एकंदरीत धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. 23-35 चं टार्गेट होतं. आता आव्हान थोडस जवळ आलंय. जरासं हलकं आव्हान पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि इथून सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. सागर पाटील आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्याच षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च केले जॉन्टीनं. केतनची बॅटिंग अफलातून राहिली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये योग्य असा त्याने फायदा उचललाय. पॉवर प्लेच्या षटकाचा चौकार आणि षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली. बारा चेंडू आणि 12 धावांची गरज. स्ट्रायकर एंड वरती विजेंद्र आहे. संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. टीम वेहेळे. फुलटॉस आहे. त्याला देखील टोल केला जाईल. अगदी टायमिंग प्रॉपर होतं. विजेंद्र ठोकलाय षटकार. 29 धावा. बॅटिंग स्ट्रॉंग आहे वेहेळे टीमची. पहिलाच बॉल वरती फुलटॉस. त्याला टोल केलाय 6 धावांसाठी. षटकार येतो. टीमची धावसंख्या 29 या धावसंख्येवरती. विजयाकरता फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. विजयाच्या नजदीक विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम गावदेवी वेहेळे. नेक्स्ट मॅच बिगेस्ट मॅच. आजच्या दिवसातील सर्वोत्तम सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. खांडीचा पाडा विपक्ष अकलोली. सागर पाटीलचा षटकातला पुढचा बॉल. स्विंग केला बॉलला. यावेळेला एक सिंगल धाव मिळेल. सिलिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये बॉल अडवला जाईल. एका धाब्याच्या साईडने टीमची धावसंख्या 30 धावा. पहिल्या षटकामध्ये दमदार फलंदाजी केतनने केली. त्यानंतर विजेंदरने देखील एक षटकार लगावलाय. चांगल्या स्थितीमध्ये असं वाटलं होतं की टीम दलोंडे संघ कुठेतरी या सामन्यामध्ये शिरकाव करेल. परंतु पहिल्या षटकामध्ये जो दबाव निर्माण केला केतननं आणि एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या टीमला त्याने नेऊन ठेवलं. तब्बल 23 धावा आल्या. पुन्हा एकदा आक्रमण केलंय. इनटू द गॅप खेळले गेले. प्रॉपर गॅप सिलेक्शन आहे. एक टप्प्याखेरीज बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. स्कोर इज अ लेवल. आता मात्र फक्त एका धावेची आवश्यकता आहे गावदेवी वेहेळे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 26 धावांवरती नॉट आउट खेळतोय. अवघ्या 5 चेंडूंचा त्याने सामना केलाय. जबरदस्त फलंदाजी आपण त्याची पाहिली. चौकार षटकाराचा पाऊस पडला.
एका धाब्याची गरज आहे आणि समोर मॅच फिनिश केली या महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये केतन या सामन्याचा ठरेल हिरो मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नाव असेल केतन.